नमस्कार दोस्तांनो, आता टायमिंग झाले बघा. आपली शेरडर करड लागली ती वरडायला. बघा ह्या कप्प्यात करड आहे ती. करड बी लय भारी आहे बघा. ह्या बारीने चांगली सांभाळली ती. पहिले जर करड नाही ती तेव्हा कशी वरडायलीत बघा. मी माझी सवय हो, मी दिसतो करड वरडते ती. हां आता बघा मी पाठी घेऊन चाललोय बघा. सकाळी त्यांना कुटी करून टाकली होती आणि करडाचं काय झालं माहिती का, कुटी भारी खाती ती. आणि मी आता त्यांना पोटर आणायला चाललोय. म्हणजे आपण ह्या तुकड्याचे दोन तुकडी शिव तुम्हाला दोन तुकडी ह्या ती ज्वारी काढली होती आणि ह्या ज्वारीची कणसं खोडून ठेवली होती. ती रानातच आहे, ती शेतातच पडली ती. त्याला कोणी काय घरी आणलंच नाही. काय सांगायचं, आम्ही वर होतो, कोणी आणलेली नाही ती. आणि इथं आल्यापासून बी काही वेळ मिळाला नाही, तशीच पडलीत बघा. मसरा अजून चिचखाली बांधलेली तशीच आहे ती. आता म्हणलं करडाचं टायमिंग झाले, करड राहिली ती वरडायला. आपल्याला भुका राहिल्या आपण कसं 2-3 टाईम वडतो, तसं त्यांना सकाळी टाकलं, त्याच्यावर पुन्हा काय टाकलं नुसतं पाणी पाजलं होतं. आता बघा या रानात अजून खरकट आहे बघा, पाला पाचोळा आहे. पण काय करायचं, काल नुसतं थोडा मोकळा पाऊस आला, थोडं थोडं 4-4 टिपकं पडलं. पण ह्याच्यावर बघा ह्याच्यावर माती केली बघा. बघा हे पाला पाचोळ्यावर माती केली. आता माती गेल्यामुळं काय करडं खायना ती. म्हणजे शेरडण करडं मिळवून सोडली की हे ती हिंडतच नाही ती. काय करायचं बाई, पाठी एवढी पाठी गच भरून ह्या करडासनी एक टाईम चरतो पोटर आणि शेरडाला बी एक टाईम चरतो. होय आपली पिपरण आहे शेतातली, अजून पिपरण आहे बघा. ही पिपरण जी होती का, ही माझ्या वडिलांनं पिपरण लावलेली आहे बघा. म्हणजे जवळजवळ हिला 45 वर्ष झाली. म्हणजे सगळ्यात जुनी पिपरण झाली बघा. तुम्हाला दाखवतो. हवा ही पिपरण सगळ्यात मोठी पिपरण आहे. एवढं सगळं रान दुरुस्त केलं पण ही पिपरण काढली नाही का, तर सावली पाहिजे ना. सावली लय महत्वाची हो. सावलीशिवाय हाय काय, झाडाखाली आल्यावर किती मस्त वाटतंय. हवा ही सगळा मागं पाला किती पडलाय बरं बघा. एवढा पाला पडलाय, पण थोडाफार पाऊस झाल्यामुळे पाल्यावर माती पडल्यामुळं करडा अजिबात खायना ती, शेरडं बी खायना ती. आता ह्यात काय करायला लागतं, मसर बांधून थोडं थोडं जर ठेवलं, जागोजाग मसर बांधली तर पाखात येत बघा. हो काही पाऊस येते म्हणून हो काही कागद झाकलाय बघा. हो का असं खालनं एक कागद आणि वरनं एक कागद झाकलाय बघा. आणि अशी दगड ठेवलीत बघा. ही अशी दगड काढावं लागतील पहिल्यांदा आणि पुन्हा ह्याच्यातलं पोटर बाहेर काढावं लागतं. तेव्हा कागद पण जाऊ करतो, कागदावर पाणी आहे. होय काल रात्रीचं पावसात पाणी हो. कागद खरं म्हणतं तर आज काढायला पाहिजे होता, पण कागद काढला नाही. जरा दैवार ह्याच्यावर पडलेलं, पुन्हा रातभर पाऊस पडलेला आहे. अजून पोटर आहे बघा. हो तुम्हाला दाखवतो. तेव्हा काही पोटर दिसलं का बघा. दाणा इथं केलंच नाही म्हणलं, करडं खाती करडा लागतंय, करडासनी लागतं ही. होय आपली पिपरण किती भारी आहे आणि झाडाखाली आल्यावर इतकं मस्तपैकी वाटतंय. आणि मला कुठं सहलीला जायची गरज नाही, कुठं पर्यटन स्थळ बघायला जायला लागत नाही. आपली एवढी मोठी भयानक पिपरण बघून मन अगदी प्रसन्न होतं आहे राव. आणि ही घरा बसली शेरडं करडं जर बघितली ना, अजून भारी वाटते. पण ज्याच्या घरी जनावर नाही, ज्याच्या घरी कोंबड्या नाहीत, या त्यातलं घर शोभूनच दिसत नाही हो. म्हणून म्हणतो, घराला घरपण जर शोभायचं असेल तर घरी जनावर पाहिजे. ते जनावर असलं तर सगळं आहे, नाहीतर काय आहे बघा. बघा ते पोटर ही भरायला लागते, अशी पोटर भरावं लागते ती. हो ही कशा हो ही हो दाणा आहे द्यायला बघा. नाही तुम्ही म्हणचाल ही मोकळंच आहे का, मोकळं नाही बघा. बघा या असं भरून काढावं लागते. किती भारी दिसते सांगा बरं. काय कसे वय ज्वारीची. अहो ही ज्वारी पोतभर झाली असती, पण आम्ही म्हणलं शेरडं करडानी खायना खाल्ली तर अहो विकत आणण्यापेक्षा हाही घरचं जर चाललं तर करडण शेरडं सुधारल्याशिवाय राहणार नाही ती. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या घरी शेरडं करडं असले तर भरपूर चारा. स्वतःला कमी पडलं चालेल, पण जनावरं कशी पाहिजे ती एकदम शाबूत पाहिजे.